स्वागत आहे सर्वांचे पुन्हा एकदा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज मी अनियमित पाळी नियमित येण्यासाठी घरच्या घरी काय करत असते ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण पाहत राहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच बाजूला जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून मी जे नवनवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येईल. तर आणि कमेंटमध्येही सांगायला विसरू नका. तर चला मग जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. इथे मी मासिक पाळी नियमित येण्यासाठी घरच्या घरी अलिवाची खीर तयार करून ती सेवन करत असते. म्हणजे 10 तारीख आहे आपली महिन्याची मासिक पाळीची, तर आपल्याला ही 8 दिवस अगोदरच रेग्युलर सेवन करून घ्यायची आहे. म्हणजे 8 दिवस अगोदर आपल्याला ही रोज सेवन करायची आहे. त्यामुळे आपली मासिक पाळी नियमित येण्यास मदत होत असते. कारण ऑलिव्हामध्ये भरपूर प्रमाणात लोह, फॉलेट, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई, फायबर आणि फायबर प्रोटीनसह अनेक पोषक घटक असतात. ऑलिव्ह खाल्ल्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिन आणि रक्ताचे प्रमाण वाढण्यास मदत होते. ऑलिव्हामधील फायबर्समुळे बद्धकोष्ठता, अपचन असे त्रास कमी होतात. ऑलिव्ह खाल्ल्यामुळे वजन आटोक्यात ठेवण्यास मदत होते. तसेच आपली अनियमित झालेली मासिक पाळी नियमित येण्यासाठी मदत होत असते. ऑलिव्हची खीर बनवण्यासाठी मी रात्रभर 2 चमचे ऑलिव्ह पाण्यामध्ये भिजत ठेवले होते. त्यानंतर आपल्याला गूळ आणि दूध लागणार आहे. तर पहिल्यांदा मी पातेलीमध्ये पाणी उकळत ठेवला. पाणी उकळला त्यानंतर मी ऑलिव्ह आणि गूळ मिक्स करून मस्त 15-20 मिनटं छान शिजून घेतले ऑलिव्ह. त्याच्यानंतर दूध मिक्स करून छान प्रकारे खीर वगैरे तयार करून घेतली. तर ही खीर आपल्याला मासिक पाळीच्या 8 दिवस अगोदर सेवन करून घ्यायची आहे. त्यामुळे आपल्या शरीरामध्ये उष्णतेचे तसेच हिमोग्लोबिन रक्ताचे प्रमाण वाढते आणि आपली मासिक पाळी नियमित येण्यासाठी मदत होत असते. तर अशा प्रकारे मी सर्व हे मासिक पाळी येण्यासाठी करत असते घरच्या घरी उपाय. तर तसेच मी आल्याचा काढा पण बनवून घेत असते आणि आल्याचा चहा पण पित असते. तसेच जे आळशी वगैरे असते तर ते आपण रोज सेवन केले तर त्याच्यापासून पण आपली मासिक पाळी अनियमित झालेली असते तर ती नियमित येण्यासाठी मदत होत असते. तर मी हे सर्व मासिक पाळी नियमित येण्यासाठी उपाय करत असते घरच्या घरी अगदी कमी वेळेमध्ये. तर तुम्हाला कसे वाटले ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर नक्की तुम्ही हे ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. तर अशा प्रकारे छान अशी मस्त खीर वगैरे तयार झाली आहे.